बघू शकता की बरेचसे युजर्स काय करतात, वायर कट करतात आणि देन मग हजार्ड लाईट स्विच इन्स्टॉल वगैरे करतात। तर बटन मी रिमूव्ह केले, हा आपला नवीन बटन आहे। आता BS6 ऑनर तुम्ही समजू शकता, वायर कट केली तर किती प्रॉब्लेम होतो। हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। टायटल थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपला आजचा व्हिडिओ कशावर आहे। यस, आपल्या ॲक्टिवावर आपण एक मॉडिफिकेशन करतो, ते म्हणजे की हजार्ड स्विच एक मी ऑर्डर केला ऑनलाईन। तर तो तुम्हाला दाखवतोच, पण त्यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय कवर करणार आहे ते तुम्हाला पहिलं सांगतो। आपण या व्हिडिओमध्ये कवर करतो एक हजार्ड लाईटचा स्विच जो आपण इन्स्टॉलेशन करणार आहोत, त्याचा ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि त्याची प्राईस, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। गाईज, बऱ्याच दिवसानंतर आपली ॲक्टिवा तुम्ही बघू शकताय आणि याच्यावर बऱ्याच दिवसानंतर मी काय मॉडिफिकेशन करतो। तर लास्ट टाईम मी वायरिंगचं तुम्हाला मी व्हिडिओ डेडिकेटली दाखवला होता की वायरिंग प्रोटेक्ट कशी करू शकतो आपण, आणि त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आला। इथे मी कुठेतरी पॉपअप लिंक देतो, तुम्ही जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा। तर गाईज, तुम्ही बघू शकता आपली ॲक्टिवा मी कालच जस्ट सर्व्हिस करून आलो होतो आणि मला याचा डेडिकेटली एक व्हिडिओ बनवायचा होता, कारण मी स्वतः इन्स्टॉलेशन करतो, कारण मला आवडतं त्या गोष्टी इन्स्टॉल करायला गाडीमध्ये। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो, हे बटन मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे। एक निकावीची एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर मी हे बटन ऑर्डर केलं आहे। तर ते तुम्हाला मी बटन पहिलं दाखवतो आणि देन मग इन्स्टॉलेशनला आपण सुरुवात करू। चलो, ओके गाईज, तर निकावीकडून मी हे हजार्ड लाईट स्विच मागवला होता आणि याच्यामध्ये जवळजवळ 4 पीस होते। हे 4 पीस मी ऑर्डर केले होते, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला हजार्ड लाईट स्विच इंडिकेटर येतो, आणि जो की प्रत्येक स्कूटर कम्युनिटीसाठी बेस्ट आहे। ॲक्सेस म्हणा, बर्गमॅन म्हणा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ज्युपिटर असेल आणि बऱ्याचशा आपल्या स्कूटर ज्याच्यामध्ये हा फिट अँड फिनिश आणि प्लग अँड प्ले आहे विदाऊट वायरिंग कटिंग। तर मला ह्याचं इन्स्टॉलेशन खूप इझीस्ट वाटलं, म्हणून मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे की बरेचसे युजर्स काय करतात, वायर कट करतात आणि देन मग हजार्ड लाईट स्विच इन्स्टॉल वगैरे करतात। तर ते मला नव्हतं करायचं, त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण एक काम करूया, वायर कट न करता आपल्याला असं काही करता येईल तर म्हटलं करूयात, म्हणून मी हा निकावीचा हा प्रोडक्ट चूज केला आहे। तर नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे सगळी देतो, तुम्ही नक्की चेकआउट करा। तर चला आता मी इन्स्टॉलेशनला सुरुवात करू। गाईज, तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी पाहिजे एक आपला हजार्ड स्विच आणि देन एक फक्त छोटंसं स्क्रूड्रायव्हर किंवा टेस्टर म्हणू शकता, जो की आपल्याला इथे लागणार आहे हे स्विच ओपन करण्यासाठी। तर मी आता हा पटकन स्विच ओपन करून घेतो आणि देन मी तुम्हाला इन्स्टॉलेशन, फक्त प्लग अँड प्ले आहे, हा स्विच काढायचा आहे आणि देन हा स्विच इन्स्टॉल करायचा, एवढंच आपलं इन्स्टॉलेशन असणार आहे, जे की 5 मिनिटात आपलं होऊन जाणार आहे। तर मी हा पटकन स्विच ओपन करतो, देन हा स्विच इन्स्टॉल करतो। तर चला इन्स्टॉलेशनला सुरुवात करू। तुम्ही बघू शकता आपण स्विच बाहेर घेतलेला आहे। स्क्रूड्रायव्हर घेण्यापेक्षा टेस्टर घ्या कामासाठी, जो की पटकन आपल्याला हे बटन काढायला मदत करतो। आणि तुम्ही बघू शकता आपण आता स्विच काढलेला आहे, आता फक्त आपल्याला हजार्ड स्विच आपला इन्स्टॉल करायचा आहे। तर मी तुम्हाला हजार्ड स्विच दाखवतो, जो की खूप प्रीमियम क्वालिटी वाटली मला आणि इन्स्टॉल करायला पण खूप इझी आहे। येस, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हजार्ड आपल्याला इथे इंडिकेटर टाईप आपल्याला नॅव्हिगेट करतो आणि याचं फंक्शन तुम्हाला मी समजवतो कसं यूज होणार आहे, काय यूज होणार आहे। सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता हे 3 पिन सॉकेट आहे आणि हे सुद्धा आपलं 3 पिन सॉकेट आहे। तर हे फक्त स्विच काढायचं आणि हा स्विच लावायचा आहे, एवढं सिम्पल ॲज इट इज आहे। चला गाईज, तर आता आपण हे पहिलं बटन रिमूव्ह करू आणि देन मग हा प्लग अँड प्लेचा आपला हजार्ड स्विच इन्स्टॉल करूया। तर चला मी आता याला इन्स्टॉल करतो। ऑल राईट गाईज, तर बटन मी रिमूव्ह केलं आहे, हा आपला नवीन बटन आहे। तर हा जो सॉकेट बघू शकता 3 पिन सॉकेट आहे, तर यालाच आपल्याला आता आपला हा हजार्ड स्विच इन्स्टॉल करायचा। तर आपण पटकन इन्स्टॉल करून घेतो, त्यामुळे काळजी घ्या की व्यवस्थित लागेल। आणि हे तुम्ही बघू शकता 3 पिन सॉकेट आहे, जे की मी आता इन्स्टॉल करतो आणि त्याचं पोझिशन असंच ठेवायचं तुम्हाला। काही लोक उलटे इन्स्टॉल करतात, तर हे मला जस्ट असं फिक्स करायचं आहे। इन्स्टॉल झालं, आता फक्त पुश करायचं आहे, एक पुश फिटिंग बोलू शकतो आपण, एक पुश करूया आणि देन आपलं इन्स्टॉलेशन डन। ऑल राईट, येस, फिनिश। ओके गाईज, तर तुम्ही बघू शकता आपलं निकावीचं हजार्ड स्विच इन्स्टॉल झालेलं आहे आणि हा आपला जुना स्विच, आणि फक्त 2 मिनटं लागली आहेत मला हा स्विच इन्स्टॉल करण्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता की आता हा प्रीमियम वाटतो एकदम, आपल्या डॅशबोर्डला सूट देखील होतो आहे
याचं इन्स्टॉलेशन फक्त 5 मिनिटाचं होतं. आता मी याला चालू करून दाखवतो आणि याचं युजिंग तुम्हाला मी सांगतो. तर इन्स्टॉलेशन झालं आहे आपलं आणि इन्स्टॉलेशन खूप इझी होतं, जे आपण 5 मिनिटात केलेलं आहे. फक्त प्लग अँड प्ले सिस्टम आहे, तुम्ही जसं बघितलं. तर चला आता मी याला ऑन करतो आणि मग तुम्हाला याचं मी फंक्शन कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके गाईज, तर आता मी तुम्हाला याचं युजिंग दाखवतो आहे. आता मी सगळ्यात आधी गाडी ऑन करतो. ठीक आहे, गाडी ऑन केली आहे मी. आता तुम्हाला याला कसं यूज करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता लेफ्टचा इंडिकेटर ब्लिंक होत आहे. आता तुम्हाला हजर्ड स्विच ऑन करण्यासाठी फक्त तुम्हाला राईटला पुश करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता तुमचे चारही इंडिकेटर ऑन आहेत. जस्ट यू कॅन सी तुमचं हजर्ड स्विच ऑन झालेलं आहे. एकदम इझी प्रोसेस आहे, विदाऊट वायरिंग कट आणि तुम्हाला खूप रिलायबल आहे. म्हणजे तुम्हाला कोणतीही वायरिंग न कट करता BS6 ऑनर तुम्ही समजू शकता. वायर कट केली तर किती प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही बघू शकता चारही इंडिकेटर तुमचे ऑन आहेत. मी तुम्हाला दाखवतो मागून एकदा. जस्ट यू कॅन सी तुमचे चारही इंडिकेटर ऑन आहेत, जे की प्रॉपर ब्लिंक करतात आहे विथ स्ट्रॉंग पॉवर. चांगली विजिबिलिटी आहे. आता तुम्हाला याला ऑफ करायचं आहे. डिरेक्टली सेंटरला तुम्हाला प्रेस करायचं आहे याला. येस, दॅट्स इट. ओके गाईज, तर ॲडव्हान्टेजबद्दल बोलूया आपण. ॲडव्हान्टेज मी तुम्हाला सांगतो, खूप चीप प्राईजमध्ये मला हे भेटलं आहे. दुसरी गोष्ट, खूप प्रॉपर क्वालिटी प्रोडक्ट आहे. निकावीचं ब्रँड आहे आणि खूप प्रोडक्ट क्वालिटी खूप चांगली आहे. ड्युरेबिलिटी पण चांगली आहे. थर्ड ॲडव्हान्टेज इज की खूप इझिएस्ट प्लग अँड प्ले सिस्टम वाटलं मला, विदाऊट वायर कटिंग. आणि मला खूप आवडलं हे प्रोडक्ट, कारण वायर न कट करता तुम्ही हे इन्स्टॉल करू शकता तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या प्रत्येक स्कूटरमध्ये. आणि BS6 ऑनर तुम्हाला माहिती आहे की एखादी जरी वायर तुम्ही कट करताय तर तुम्हाला तुमची वॉरंटी गमवावी लागते. त्याच्यासाठी हा बेस्ट ॲडव्हान्टेज वाटला मला, की आपण प्लग अँड प्ले सिस्टम तुम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये, ते खूप मला चांगलं वाटलं. ओके गाईज, तर डिसॲडव्हान्टेजबद्दल बोलूयात आपण. एक डिसॲडव्हान्टेज मला वाटला आहे, जो की मी तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकलरित्या दाखवतो. सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता गाडी ऑन आहे. आता मी इंडिकेटर स्विच ऑन करतो माझा. हा मी सध्या लेफ्टचा इंडिकेटर दिला आहे. देन आता मी राईटचा दिला तर माझा हजर्ड स्विच ऑन होईल. ओके, ठीक आहे. आता माझा स्विच ऑन आहे. सगळं पार्किंग लाईट्स ऑन होत आहेत, ब्लिंक होत आहेत. आता अनफॉर्च्युनेटली जर मला समजा टर्न घ्यायचा आहे, एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, तर काय होतं ते तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने. आता जर समजा मला आता हजर्ड स्विच ऑन आहे तर मला लेफ्ट टर्न द्यायचा आहे. तर जस्ट यू कॅन सी, तुम्ही बघताय मी लेफ्ट टर्न देतो आहे, तर लेफ्ट इंडिकेटर इथे वर्क होत नाही आहे. बस हा एक डिसॲडव्हान्टेज आहे, बिकॉज कंटिन्युअसली तुमचं हजर्ड स्विच ऑनच राहणार आहे. त्याच्यामुळे मला हा एक डिसॲडव्हान्टेज वाटला आहे. बाकी प्रोडक्टमध्ये कुठेच डिसॲडव्हान्टेज नाही आहे. हा फक्त एक डिसॲडव्हान्टेज आहे की जेव्हा तुम्ही लेफ्टचा इंडिकेटर राईटचा इंडिकेटर देता तेव्हा फक्त आणि फक्त हजर्ड स्विचच ऑन होणार आहे, जेव्हा तुमचा हजर्ड स्विच ऑन होईल तेव्हा. अदरवाईज तुम्हाला लेफ्ट राईटचा इंडिकेटर देता येणार नाही. तुम्हाला डायरेक्टली आता बंद करून, आता बघू शकता तुम्ही, आता बंद आहे, बंद करूनच तुम्हाला लेफ्टचा इंडिकेटर द्यायचा. जस्ट यू कॅन सी ब्लिंक होत आहे. तर हा डिसॲडव्हान्टेज मला वाटला आहे, जो की ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करू शकतो आपण. जर एवढं त्यांनी प्रोडक्टमध्ये दिलं आहे तर आपण थोडं ॲडजस्ट करू शकतो. आता दुसरं काय. ऑल राईट गाईज, तर सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे याची प्राईस. तर प्राईस सांगण्या अगोदर मला 2 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. त्या म्हणजे जर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जर हा ऑर्डर केला तर तुम्हाला खूप बेस्ट पडेल. आणि तुम्ही जर सिंगल प्रोडक्ट जर यूज कराल किंवा सिंगल प्रोडक्ट जर तुम्ही मागवाली असेल तर तुम्हाला ते कदाचित महाग पडू शकतं. तर मी तुम्हाला मस्ट रेकमेंड करेल की तुम्ही 3-4 जण हा प्रोडक्ट ऑर्डर करा. तुमचे पैसे वाचतील आणि तुम्हाला खूप सुटेबल पण राहील. तर चला आता मी याची प्राईस सांगतो. याची प्राईस आहे ॲप्रॉक्स 336, म्हणजेच तुम्हाला हा प्रोडक्ट जवळजवळ 330 रुपयामध्ये पडून जाईल. आणि हा प्रोडक्ट मी निकावीच्या ऑफिशियल वेबसाईटहून मागवला होता, जो की 3 दिवसात मला डिलिव्हर झाला होता. आणि याच्यामध्ये जवळजवळ 4 पीस होते. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 2 पीस आहेत. 2 पीस माझ्या मित्रांनी यूज केलेत, विनयनी आणि दीपकनी. त्यांच्या गाड्यांमध्ये मी इन्स्टॉल केलं आहे स्वतःच. आणि हे 2 पीस उरलेले आहेत, ज्याच्यापैकी आता हा पीस मी एक यूज केला आणि अजून एक पीस कोणाला द्यायचं आहे तर बघूया. तर याची प्राईस 336 रुपये आहे. आणि याचं इन्स्टॉलेशन खूप इझी आहे, जसं तुम्ही हाताने करू शकता. जसं 5 मिनटात आपल्याला, जास्तीत जास्त 5 मिनटं आपल्याला लागतील. आणि गाईज खूप चांगलं प्रोडक्ट वाटलं मला. ऑल राईट गाईज, तर तुम्ही बघू शकता आपलं हजर्ड स्विच इंडिकेटर ऑन झालेलं आहे, म्हणजेच आपण इन्स्टॉलेशन आपलं कंप्लीट केलं आहे. आणि खूप इझिएस्ट वे होता हा इन्स्टॉलेशनचा, जो की आपण 5च मिनटात केलेला आहे. आणि मी याची प्राईस रेंज, याच्या ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल. जे कोणी ॲक्टिवा कम्युनिटी किंवा स्कूटर कम्युनिटीमधून येतात त्यांच्यासाठी हे बेस्ट प्रोडक्ट असेल मला असं वाटतं आहे. आणि विदाऊट वायर कटिंग कोणाला नाही आवडणार, त्याच्यामुळे हा बेस्ट प्रोडक्ट ठरेल मला असं वाटतं. तर आशा करतो हा व्हिडिओ की तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला याच्यातून थोडेफार गोष्टी तुम्हाला नॉलेजेबल वाटल्या असतील. तर गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे, आणि भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.